ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। संध्याकाळी 6च्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतोय। मुलुंडच्या कालिदास सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आदित्य ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत आंदोलन केलं जाणार असून मेळावे सुद्धा घेतले जाणार आहेत। उद्यापासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं पुकारली जाणार आहेत। रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न आणि राज्य सरकारच्या योजनांना सुद्धा लक्ष केलं जाणार आहे। या सगळ्या विषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, ठाकरेंची शिवसेना अत्यंत आक्रमकपणे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पावलं टाकत असल्याचं दिसतंय। आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना आता मेळाव्यामध्ये मार्गदर्शन देखील करणार असल्याचं समजतंय। आंदोलनं ठरवली गेलेली आहेत। एकंदरीतच सगळ्या या घडामोडी पाहता, राजकीय घडामोडी पाहता, कुठेतरी ठाकरेंची शिवसेना आलेली जी मरगळ आहे ती झटकून काढण्याच्या अनुषंगाने आता पुढे जात असल्याचं दिसतंय। उमेश, या सगळ्याबद्दल काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, जसं तू म्हणालास की ठाकरेंच्या शिवसेनेला जी मरगळ आले ते कुठेतरी झटकून आपण पुढे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार व्हायला पाहिजे। याच अनुषंगाने आज हा ईशान्य मुंबई मुलुंडमध्ये जे कालिदास नाट्यगृह इथे हा मेळावा पार पडतोय आणि इथे आदित्य ठाकरे स्वतः आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। खास करून हे मार्गदर्शन जे आहे ते मुंबईतल्या ज्या जमिनी अदानी समूहाला दिल्या जातात असा आरोप सातत्याने आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा मग एकूणच महाविकास आघाडीकडून केला जातोय। या सगळ्या संदर्भात आहे धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून केला जातोय। मात्र या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजनांच्या खाली अदानीला मुंबईतल्या इतरही जागा दिल्या जात आहेत। FSI जो काय तो ठरवण्याचा अधिकार अदानी समूहाला दिला जातोय असा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने केला जातोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई ही मुंबईकरांची राहणार नाही तर अदानी समूहाची होईल। त्यामुळे मुंबईत राहायचं का नाही हे आता मुंबईकरांनीच ठरवायचं आहे आणि असं म्हणत लढा मुंबईचा हा जो आहे या कार्यक्रमाअंतर्गत कालिदास नाट्यगृहामध्ये आता आदित्य ठाकरे जे आहेत ते सर्व आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। थोड्या वेळातच या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल। शिवसैनिक देखील या सगळे यायला सुरुवात झालेली आहे। एकूणच काय तर आता मुंबई महानगरपालिका, कारण आपण सगळ्यांनाच माहिती आहे का भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा मग ठाकरेंची शिवसेना असेल, या सगळ्यांना मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता हवी आहे आणि त्यामुळे सगळेच जण प्रयत्न करताना दिसतात। खास करून भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आपला महापौर बसवण्यासाठीची तयारी जी ती करताना दिसते आणि यावेळेस त्यांना जास्त होप्स आहेत आणि त्यामुळे यावेळेस आपल्याला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार किंवा भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवता येईल अशी अपेक्षा त्यांना आहे। मात्र कुठेतरी ती मरगळ आता आपल्या कार्यकर्त्यांमधून झोकून काढली पाहिजे आणि त्यासाठी आदित्य ठाकरे आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसणार आहे। पण उमेश, एक प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतोय की एकीकडे ठाकरेंची शिवसेना कुठेतरी आता वेगळी भूमिका, आक्रमक भूमिका घेत जरी असली तरी ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षातनं आता एक एक नेते हळूहळू बाहेर पडतायत, चंद्रहार पाटील सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात आहेत। इनकमिंग कमी आहे, आउटगोईंग जास्त आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला परिस्थिती उलट आपण पाहिली होती। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग खूप जास्त प्रमाणावर होतं, आउटगोईंग कमी होतं। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, कारण राजकीय परिस्थिती सुद्धा बदललेली आहे। पण मग पक्षातले नेते किंवा कार्यकर्ते बाहेर पडू नये त्यासाठी नेमकं काय केलं जाणार आहे? त्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आहे का? थोडक्यात त्याबद्दल उमेश काय सांगताय? अजिंक्य, कालही ज्यावेळेस आज जो ठाण्यामध्ये मोठा पक्ष प्रवेश होतोय चंद्रहार पाटील, खास करून जर लोकसभा निवडणुका जर आपण लक्षात घेतल्या तर त्यावेळेस सांगलीची जागा आहे ती आपल्याच पक्षाला मिळायला पाहिजे आणि तिथे आपला चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील। यासाठी उद्धव ठाकरे यांनी खास प्रयत्न केले होते। काँग्रेसने देखील मोठा प्रयत्न केला होता की तिथे आपला उमेदवार असला पाहिजे। मात्र चंद्रहार पाटील ची जी सांगलीची जागा आहे ती आपल्या कोठ्यामध्ये आणण्यात ठाकरेंना यश आलं होतं, मात्र तिथे त्यांचा उमेदवार जिंकला नव्हता। तरीही या एका जागेसाठी त्यांनी बराच प्रयत्न केला होता। मात्र आता आज जर आपण ती सगळी परिस्थिती पाहिली तर चंद्रहार पाटील देखील कुठेतरी ठाकरेंना सोडताना पाहायला मिळतात। एकूण अशीच या सगळ्या परिस्थितीवर आदित्य ठाकरे यांना काल प्रश्न विचारता होता, ते देखील हताश झाले की आम्ही एका जागेसाठी जिथं 18 धरला होता अशी लोक देखील आम्हाला सोडतायत। त्यामुळे आता जनतेने विचार करावा। त्यामुळे आता सर्व काही ते जनतेवर सोडलेले आहे, कारण अनेक कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, माजी नगरसेवक असतील, सातत्याने ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे जाताना पाहायला मिळतात। रोज पक्ष प्रवेश होत आहेत। अशा त्यांना अडवण्यासाठी कोणताही ठोस प्लान जो आहे तो अद्याप तरी ठाकरेंकडे आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र
जनतेला भावनेतून कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो ठाकरेंकडून होताना पाहायला मिळणार आहे. आहे. त्यामुळे या कार्यक्रमात देखील मार्गदर्शन करताना एक भावनिक आव्हान नक्कीच केलं जाईल. अजिंक्य. ठीक आहे, आपण पाहूया पुढे नेमकं काय होतं ते. उमेश, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.